परभणी तालुक्यातील मटकराळा ते आनंदवाडी या रस्त्याचे कंत्राटदाराने अर्धवट सोडून दिलेले काम तात्काळ सुरू करण्याबाबत दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या पत्रानंतर कंत्राटदाराने तात्काळ कामाची सुरुवात केली, परंतु आठवडाभर काम केल्यानंतर कंत्राटदाराने परत काम थांबविले। याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पाठपुरावा करूनही काम सुरू होत नसल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या कार्यालयावर झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी डफली बजाव आंदोलन करण्यात आले। तसेच कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। मटकराळा ते आंगणवाडी रस्त्याचं काम हे मागच्या वर्षभरापासून प्रलंबित होतं। याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 9 जानेवारी 2025 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र देण्यात आलं होतं आणि ते काम तात्काळ चालू करावयाची विनंती केली होती। ते काम अर्धवट असल्याने गुत्तेदारांनी तिथे फक्त गिट्टी टाकल्यामुळे तिथे अनेक अपघात झाले। ते काम तात्काळ चालू करणं अपेक्षित होतं। आमच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार ते काम त्यांनी तात्काळ सुरू केलं, परंतु निधी नाही हे कारण सांगून ते काम परत थांबवलं। ते काम थांबणं हे अतिशय वाईट आहे, कारण की त्या रस्त्यावरती जाणं येणं अवघड आहे। अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, अनेक जणांचे अपघात झाले, तिथे अनेक जणांना मार लागलेला आहे। आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आज सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन बहिरं झालेलं आहे, लोकांच्या समस्या त्यांच्यापर्यंत जात नाहीत, म्हणून एक डफली बजाव आणि ठिय्या आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आताच आम्हाला लेखी आश्वासन द्यायचं कबूल केलं आहे आणि ते लेखी आश्वासन देत आहेत की येत्या 4 दिवसांमध्ये आम्ही काम चालू करू। परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि मटकराळा गावातील संपूर्ण नागरिकांच्या वतीने मी प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की आजही आम्ही आंदोलन केलं आहे, अत्यंत शांततापूर्वक आणि संयमानं होतं, परंतु तुम्ही आमच्या संयमाचा बांध तुटू देऊ नका। यापुढे जे आंदोलन होईल तर तुम्हाला कार्यालयामध्ये बसणं आम्ही मुश्किल करू, या पद्धतीचा आज आम्ही इशारा देतोय आणि हे आंदोलन लेखी पत्र घेऊन इथे थांबवण्यात येत आहे। पुढचं आंदोलनाची दिशा अत्यंत तीव्र असेल। प्रशासनाने तात्काळ याच्यावरती कारवाई करून काम चालू करावं ही आमची विनंती।